तालुक्यातील परसोडी या गावात गेल्या 2 वर्षांपासून विकास कामे झाली नाहीत। शासनाने जो निधी दिला त्याचा योग्य रीतीने वापर झाला नाही असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे। जलजीवन मिशन योजनेच्या नावाखाली गावातील सिमेंट रस्ते खोदून ठेवले असून त्या ठिकाणी दगड माती साचली आहे। त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी जमा होते तर कुठे चिखल देखील होत आहे। सिमेंट कॉन्क्रीटची खोदलेली जागा भरली नाही आणि याकडे ग्रामपंचायतचे पदाधिकारी आणि सचिव दुर्लक्ष करत आहेत। सावनेर ते मोहोपा रस्ता परसोडी फाटापासून ते गावात येण्याच्या मुख्य रस्त्यावर चक्क खड्डे पडले आहेत। ते ग्रामपंचायत दुरुस्ती करत नाही। गावाबाहेरील घनकचरा विलगीकरण केंद्र तयार केले पण ते कुचकामी झाले आहे। त्या शेडवर वेलींनी कब्जा केलाय, तो कुणालाही दिसत नाही। पाण्याच्या टाकीचे काम अद्याप पूर्ण झाले नाही। गावात छोटे आरोग्य केंद्र आहे, त्याच्या आजूबाजूचा परिसर देखील अस्वच्छ आहे। गावातील शेतकऱ्यांना जाण्या येण्यासाठी परसोडी ते मडा सावंगी रस्ता का बनवून देत नाही? तसेच गावातील शेळ्या, मेंढ्या, गुरे, गाई, म्हशी आदींसाठी जाण्या येण्याच्या योग्य ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय करावी। ही सर्व विकास कामे केव्हा होतील असा प्रश्न नागरिकांनी बीडीओ आणि सचिव यांना उपस्थित केलाय। पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी मंगेश उराडे, आपल्या चॅनलवर स्वागत आहे। तर आम्ही कळमेश्वर तालुक्यातील परसोडी या गावात पोहोचलो आहे। आपल्यासोबत आहे सरपंच साहेब आणि उपसरपंच, हे दोन्ही आहे आपल्याला। पहिला प्रश्न आपला, पहिला प्रश्न आहे, आपली बॉडी किती वर्ष झाले बसायला? 2 वर्ष झाले। 2 वर्षात कोणते कोणते विकासाचे कामे झाले आहे आपल्या ग्रामपंचायत अंतर्गत? जलजीवन मिशनचं काम चालू आहे। सरकारी दवाखान्याचं काम चालू आहे। असं निधी सांगायचा, तुम्ही निधी सांगायचा किती किती काय इथे असं ते तुम्हाला सांगायचं। रोडाचं काय झालं? रोडाचे कोणते कोणते रोड झाले? तुम्ही मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आहे, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आणि प्रधानमंत्री ग्राम सडक योजना। प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा जो रोड आहे तो सध्या 4 वर्षापासून पेंडिंग आहे। गावातील ते गावातील रोड सांगा तुम्ही, कोणते कोणते बनवले? गावातले दलित वस्तीचे रोड आहे, केले आहे की व्हायचे आहे? नाही झालाय, झालंय। किती लाखाचं काम झालं होतं? ते 3 लाखाचं झालं, ते पार पडलं। स्विच रूमचं काम केलं आम्ही तलावावरच्या। अच्छा। आणि सरकारी दवाखान्याकडून जी नाली आहे त्या नालीचं काम झालंय। पुन्हा आमची कामं पेंडिंग आहे काही, ज्याची आता एस्टिमेट कामाची सुरुवात झालेली आहे, काही आमचे प्रोग्रेसमध्ये आहे। नागरिकांच्या घरी किती लोकांच्या घरी शौचालय नाही, हा प्रश्न आहे। शौचालय जवळपास सर्वच घरी आहे। नाही, तसं सांगताना कसं शौचालय सर्वांच्याच घरी आहे, टोटली 100% म्हणजे 100 पैकी 100 लोकांच्या घरी आहे का? जे विभक्त झाले आहे त्यांचे नवीन घरी नाही आहे, पण जुने घर जे आहे त्यांचे सर्वच घरी आहे। त्याच्यामुळे आपण त्यांना ते 12,000चा अनुदानाचा लाभ जो आहे तोही भरपूर वेळा भरपूर लोकांना दिला आहे। असे ते आहे। आता काही लोक शौचालय असून पण बाहेर जातात, त्याच्यामुळे ते थोडं वाटते। आम्हाला तर येताना आम्हाला असं खूप बरं की रांगची रांग बसलेली घाण केलेला रोड दिसला आम्हाला। जो नवीन बनलेला आहे तो एकदम आजून आणि बाजून दोन्ही साईडना एक घाम करते। हा एक लाजरवणी बाब आहे। हा हे एक प्रश्न आम्ही घ्यायला नाही पाहिजे, पण हा एक, पण तुम्ही म्हणता बांधलेला आहे, तर म्हणून हा बांधलेले आहे, पण काही लोक वापर सुद्धा करत नाही आहे सध्या। आणि रात्रीच्या वेळेस त्यांच्यावर नजर ठेवणं कठीण राहते। रात्रीच्या वेळेस ते तिथे जाऊन बसतात आणि ते सकाळी सर्व आपल्याला दुर्दशा दिसते। ढोरांसाठी पाण्याचा हर पाहिजे। ते रोडावर पाणी येते ते बंद पाहिजे आम्हाला। आणि ते रोड आता त्यांना नाल्या खालून ठेवल्या होत्या मंदार, ते रोड खराब झाले आहे। ते लाईन बंद आहे गावातली, हे पाहिजे आम्हाला। सर, तुमच्या परसोडी वकील येथे गावाचा विकास व काय फेरबदल झाला, काय गाव चकाचक झालेलं आहे का, त्याचे थोडं सविस्तर सांगा। मी संदीप उपाध्याय 2007 ते 12 सरपंच होतो आणि 17 ते 22 पर्यंत उपसरपंच होतो। या 2 पंचवार्षिकचे जर तफावत पाहिली तर 23 नंतर परसोडी या गावामध्ये विकास पूर्णतः थांबलेला आहे। भौतिक विकास सुद्धा नाही आहे आणि मानसिक सुद्धा विकास नाही आहे। 2023 नंतर आलेल्या नवीन ग्रामपंचायत बॉडीने कोणत्याच प्रकारचं विकास काम केलेला नाही आहे। त्यांनी जे सांगितलं की मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा हा जो निधी आलेला आहे हा गडकरी साहेब आणि आमचे नेते बावनकुळे साहेब आणि डॉक्टर पोद्दार यांच्या माध्यमातून 22-23 मंजूर झालेला आहे। त्याच्यानंतर जलजीवन मिशन अंतर्गत जी वॉटर सप्लायची स्कीम आहे ते आमच्या कार्यकाळात ती मंजूर झालेली आहे।
दवाखाना हा सुद्धा 22-23चा मंजूर जिल्हा परिषद मार्फत झालेला आहे 51 लाखाचा. सरासरी 51 लाखाचा दवाखाना, 79 लाख रुपयाची व जलजीवन मिशनची टंकी आणि विहीर, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा रस्ता 4 कोटी समथिंग रुपीज, आणि त्याच्या अगोदर जे मडासावंगी जो रस्ता झाला आहे त्याचा 1 कोटीचा निधी मंजूर झालेला आहे. पण नवीन बॉडीने कशाच प्रकारचा विकास कामात काही सहकार्य केलेलं नाही. उलट गावातील जे कॉन्क्रीटचे सिमेंट कॉन्क्रीटचे जे रस्ते बनले होते ते मधातून फोडून त्यांनी जलजीवन मिशनची पाईपलाईन टाकलेली आहे. भविष्यात तो रस्ता दुरुस्त करण्यासाठी किंवा नवीन करण्यासाठी 1 कोटीची निधीची आवश्यकता आहे. पण ग्रामपंचायतने कशाच प्रकारची काळजी घेतली नाही आणि गावाचे पूर्ण चांगले रस्ते नादुरुस्त करून टाकले आहे. जर परसोडी गावामध्ये ह्या जो वकील परसोडी आहे त्या गावात संडास आहे का सगळ्यांच्या घरी? काही काच्या घरी आहे नाही, काही काच्या घरी नाही आहे. तरी किती लोकांच्या घरी नसेल अंदाज? 100पैकी 5 घरं 16 आहे का सगळ्यांच्या घरी? नाही काही सुटले आहे. 2 वर्षापासून गावाचा थोडाफार विकास झाला का? नाही झाला. तुमच्या गावासाठी विकासासाठी काय काय पाहिजे? गावाच्या विकासासाठी माझ्यातर्फे माझे म्हणणं असं आहे की परसोडी ते मडासावंगी रोड हा 2 ते 3 वर्षापासून पडीत असल्यामुळे त्या मार्गानं जाण्या येण्याकरता बंडी बैल सगळे नुकसान होत आहे, ॲक्सिडेंट होत आहे. आणि जो रोड 3 वर्षापासून पडीत आहे त्यामुळे पुष्कळ तकलीफ होत आहे. आणि त्या रोडमुळे काही नाल्याच्या रोडमध्ये जे आडवं पांदण जे आली आहे त्याच्यामुळे पायल्या टाकण्यात नाही आल्या, त्यामुळे ओबडधाबड रस्ते गाड्या घोड्या जाण्या म्हणून तकलीफ होत आहे. गावामधून आले पाहिजे. प्रतिनिधी मंगेश उराडे, NTV न्यूज मराठी, नागपूर.